Hello students, welcome to Praveen Academy. We are studying third topic, that is kinetic theory of gases and radiation. तर या टॉपिक मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, आयडियल गॅस इक्वेशन, याच्यानंतर डिफरन्स बिटवीन रियल गॅस अँड आयडियल गॅस, यानंतर मीन फ्री पाथ, त्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे तर postulates of kinetic theory of gases, and after that we have studied pressure exerted by gas on walls of container. आता याच्या पुढचा भाग आपण स्टडी करणार आहोत. Here we show that Vrms is equal to under root 3RT upon M0, आणि हे रिलेशन आपण कशावरून प्रूव्ह करणार आहोत, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. ओके, तर आपण हा भाग पाहिलेला आहे. प्रेशर ऑफ आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ कंटेनर इज गिवन बाय फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/3 N इंटू M इंटू V स्क्वेअर बार अपॉन कॅपिटल V. तर या ठिकाणी N म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, स्मॉल m म्हणजे काय, मास ऑफ इच गॅस मॉलिक्यूल, V म्हणजे काय घेतोय तर V स्क्वेअर बार म्हणजेच काय, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, आणि हा V म्हणजे काय घेतोय, व्हॉल्यूम ऑफ द गॅस. तर आता V स्क्वेअर बार इज इक्वल टू हा 3PV इकडे घेतला, 3PV अपॉन N इंटू M. युजिंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू काय घेतलं, nRT. PV इज इक्वल टू काय घेतलं, nRT. तर इथं V स्क्वेअर बार इज इक्वल टू 3 इंटू PV च्या ठिकाणी काय ठेवलं, nRT अपॉन N इंटू M, अपॉन काय घेतलं, N इंटू M. तर आता या ठिकाणी वापरता N ची व्हॅल्यू, N म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस हे या फॉर्म्युल्यानुसार मिळेल, N इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na. तर इथं N ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतोय, N अपॉन Na इंटू RT, N अपॉन Na इंटू काय घेतलं, RT, डिवायडेड बाय किती असेल, N इंटू M. तर इथं N ची व्हॅल्यू मी ठेवतोय, किती ठेवली, N अपॉन Na. तर हे N अपॉन Na आणि RT अपॉन Nm ऍज इट इज. तर इथं या N ला हा N काय झाला, कॅन्सल. तर इथं V स्क्वेअर बार इज इक्वल टू 3RT अपॉन Na इंटू M असे व्हॅल्यू लिहू शकतो. तर इथं एका गॅसच्या मॉलिक्युलचं मास स्मॉल m इतका आहे, आणि याला Na न मल्टिप्लाय करायचं. Na म्हणजेच काय, ॲव्होगॅद्रोज नंबर. Na इंटू M म्हणजे काय घ्यायचं, M0, मोलर मास ऑफ गॅस. म्हणजे एका मोल मध्ये जो गॅस असतो त्याचं मास मिळतं, याला काय म्हणायचं, मोलर मास ऑफ गॅस. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. तर इथं V स्क्वेअर बार 3RT अपॉन M0 या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तर इथं स्क्वेअर रूट V स्क्वेअर बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3RT अपॉन M0. तर इथं V स्क्वेअर बार याचं स्क्वेअर रूट, याला आपण काय म्हणतो, Vrms म्हणतो, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय घेतोय, V स्क्वेअर बार याचं स्क्वेअर रूट म्हणजेच Vrms, which is equal to under root 3RT upon M0. तर इथं R हा गॅस कॉन्स्टंट आहे, M0 म्हणजे काय, मोलर मास, ही व्हॅल्यू सुद्धा कशी असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजेच Vrms इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे RMS व्हेलॉसिटी टेम्परेचर वरती अवलंबून असेल. टेम्परेचर जर जास्त असेल तर RMS व्हेलॉसिटी सुद्धा कशी असेल, जास्त असेल. आता या ठिकाणी वापरत ऑल्सो आपल्याला प्रेशर साठी अजून एक फॉर्म्युला माहित आहे, P इज इक्वल टू 1/3 रो Vrms स्क्वेअर. तर इथं Vrms स्क्वेअर इज इक्वल टू 3P अपॉन रो, किंवा Vrms साठी फॉर्म्युला काय मिळाला, अंडर रूट 3P अपॉन रो, हा फॉर्म्युला मिळाला. ओके, तर आता Vrms साठी हे दोन फॉर्म्युले मिळत आहे, अंडर रूट 3RT अपॉन M0 किंवा काय लिहायचं, अंडर रूट 3P अपॉन रो
असे दोन फॉर्म्युले मिळतील RMS व्हेलॉसिटी साठी. हिअर वी सी रिलेशन बिटवीन VRMS अँड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तर इथं RMS velocity of gas molecules is given by formula VRMS is equal to under root 3RT upon M0. तर इथं R म्हणजे काय घेतोय आपण, गॅस कॉन्स्टंट, T म्हणजेच काय, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस, M0 म्हणजे काय घ्यायचं, मोलर मास ऑफ गॅस. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज गिवन बाय फॉर्म्युला VS is equal to under root gamma PV upon M0. तर लॅपलास करेक्शन नुसार इथं गॅमा लिहायचा. ओके, तर इथं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड या फॉर्म्युल्यानुसार मिळेल. तर इथं फॉर 1 मोल ऑफ गॅस पीव्ही इज इक्वल टू काय असेल, RT. तर इथं पीव्हीच्या ठिकाणी मी काय लिहितोय, RT लिहितोय. पीव्हीच्या ठिकाणी काय लिहिला, RT. तर इथं VS इज इक्वल टू अंडर रूट गॅमा RT अपॉन M0 अशी व्हॅल्यू लिहितोय. तर हा जो गॅमा आहे हा कॉन्स्टंट असतो. गॅमा म्हणजे काय असतो, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजेच CP अपॉन CV. आणि गॅमाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 5/3. तर इथं मॅक्स 5/3 ला 5 ला 3 ने डिवाइड केलं तर 1.67 इतकी व्हॅल्यू मिळते. तर इथं हे कम्पेअर करा, हा 3 आणि हा गॅमा. तर 3 ची व्हॅल्यू गॅमा पेक्षा कशी आहे, जास्त आहे. त्यामुळं VRMS ची व्हॅल्यू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड पेक्षा कशी असेल, जास्त असेल. तर साऊंडची व्हेलॉसिटी ही RMS व्हेलॉसिटी पेक्षा कमी असेल किंवा RMS व्हेलॉसिटी साऊंड व्हेलॉसिटी पेक्षा कशी असेल, जास्त असेल. Here we see one more point, that is interpretation of temperature in kinetic theory. तर कायनेटिक थेअरी मध्ये इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर हा पॉइंट इथं आपण स्टडी करतोय. तर या ठिकाणी आपण हा भाग पाहिलेला आहे. युजिंग कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल्स ऑफ कंटेनर इज गिवन बाय फॉर्म्युला. प्रेशर साठी हा फॉर्म्युला आहे. इथं आपण पाहिलं होतं बघा बरं, असा कंटेनर घेतलेला होता. कंटेनर मध्ये काय एन्क्लोज केलेलं आहे, गॅस एन्क्लोज केलेलं आहे. तर हे गॅस मॉलिक्यूल सतत आदळत असतात कंटेनरच्या वॉलवरती. ओके, तर इथं P इज इक्वल आणि इथं प्रेशर एक्झर्ट केलं जातं. प्रेशरसाठी फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/3 NM C² बार अपॉन V अशी व्हॅल्यू देत आहे. तर आता हा V इकडे आणला, P इंटू V इज इक्वल टू 1/3 NM C² बार. तर इथं मी 2 चे ऍडजस्टमेंट करतोय. न्यूमरेटर मध्ये 2 न मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर मध्ये किती न मल्टिप्लाय करायचं, 2 न. तर इथं 2/3 N इंटू 1/2 M C² बार, वेअर 1/2 M C² बार म्हणजेच काय आलं, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ 1 गॅस मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलची असणारी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे एका मॉलिक्यूलची असणारी कायनेटिक एनर्जी. तर आता टोटल एनर्जी ऑफ गॅस इज म्हणजे एका मॉलिक्यूलची एवढी कायनेटिक एनर्जी. तर याला N न मल्टिप्लाय करायचं. तर या कंटेनर मध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत, N मॉलिक्यूल्स आहेत. तर एका मॉलिक्यूलच्या एनर्जीला N न मल्टिप्लाय केलं तर किती व्हॅल्यू मिळेल, E मिळेल. आणि E म्हणजेच काय, टोटल एनर्जी ऑफ गॅस, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तर आता PV इज इक्वल टू 2/3. तर मी काय करतो इथं, N इंटू याची व्हॅल्यू आहे N इंटू 1/2 M C² बार. तर याची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल E. तर इथं PV इज इक्वल टू 2/3 इंटू E. तर E म्हणजेच काय असते, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तर आता युजिंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू N KB इंटू T. आपण इक्वेशन पाहिलेत आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. आणि अजून एक इक्वेशन पाहिलं होतं, PV इज इक्वल टू N इंटू KB इंटू T. तर हे इक्वेशन मी इथं लिहितोय. ओके, PV इज इक्वल टू N KB इंटू T. तर आता या ठिकाणी हे दोन कम्पेअर करायचं, 1 आणि 2.
तर इथं 2/3 इंटू ई इज इक्वल टू एन इंटू KB इंटू टी. तर इथं ई ची व्हॅल्यू किती मिळते 3/2 एन KB इंटू टी. तर या फॉर्म्युल्यानुसार टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मिळेल. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस साठी काय फॉर्म्युला आला E इज इक्वल टू 3/2 एन KB इंटू टी. तर आता मी काय करतो एन न डिवाइड करतो. टोटल एनर्जीला एन न डिवाइड केलं तर काय म्हणायचं ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. आणि ही कोणावरती अवलंबून असेल टेम्परेचर वरती अवलंबून असेल. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर हा कोणता भाग झाला इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. तर इथं ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल असं आपण म्हणू शकतो. आतापर्यंत जो आपण थेअरीचा भाग पाहिलेला आहे म्हणजेच फ्री पाथ पाहिलेला आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर हा भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण RMS स्पीड पाहिलेला आहे आणि कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस हा भाग आपण पाहिलेला आहे. तर याचे अगोदर आपण फॉर्म्युले पाहणार आहोत आणि याच्यावरती बेस्ड प्रॉब्लेम्स आपण इथं पाहणार आहोत. ओके. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण फॉर्म्युले पाहतोय. तर आयडियल गॅस इक्वेशन 1 मोल गॅस असेल तर PV इज इक्वल टू काय लिहायचं RT हे इक्वेशन असेल. आणि N मोल ऑफ गॅस असेल तर PV इज इक्वल टू काय लिहितो nRT असं लिहू शकतो. तर आयडियल गॅस इक्वेशन N मोल साठी आपण या फॉर्म नुसार सुद्धा लिहू शकतो. PV इज इक्वल टू N इंटू KB इंटू T. हे इक्वेशन सुद्धा N मोल ऑफ गॅस साठी आहे. हे जे इक्वेशन आहे तेच हे इक्वेशन आहे. ओके. याच्यानंतर मीन फ्री पाथ साठी लॅमडा इज इक्वल टू λ1 प्लस λ2 प्लस λ3 प्लस डॉट 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 λn होल डिवायडेड बाय किती लिहू शकतोय n लिहू शकतोय. आणि लॅमडा साठीच आपण दुसरा एक फॉर्म्युला पाहिला होता 1/√2π d² इंटू n/v. तर इथं n/v म्हणजेच काय घ्यायचं डेन्सिटी ऑफ गॅस घेऊ शकतोय. आणि d म्हणजे काय घेतोय डायमीटर ऑफ गॅस मॉलिक्यूल. तर यानुसार आपण मीन फ्री पाथ कॅल्क्युलेट करू शकतो. याच्यानंतर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस याच्यासाठी हा फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/3 nm V बार स्क्वेअर अपॉन कॅपिटल V इज इक्वल टू 1/3 n इंटू m लाच कॅपिटल M म्हणायचं V बार स्क्वेअर अपॉन कॅपिटल V इज इक्वल टू 1/3 रो V बार स्क्वेअर. तर इथं V बार स्क्वेअर जो आहे इथं V RMS लिहिलं तरी चालू शकतं. ओके. याच्यानंतर RMS व्हेलॉसिटी साठी हा फॉर्म्युला आहे V RMS इज इक्वल टू √3RT अपॉन m0. m0 म्हणजे काय मोलर मास ऑफ गॅस. गॅसचं असणार मोलर मास किंवा √3p अपॉन रो किंवा काय लिहायचं √3/2 KB इंटू T. तर KB म्हणजे काय असतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो. आता कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तर समजा हा एक कंटेनर आहे. हा कंटेनर घेतला तर कंटेनर मध्ये जो गॅस आहे कंटेनर मध्ये काय आहे गॅस. तर या गॅसचं प्रेशर P आहे आणि व्हॉल्यूम V आहे. तर या गॅसची कायनेटिक एनर्जी या फॉर्म्युल्यानुसार मिळते. कोणता फॉर्म्युला 3/2 P इंटू V या फॉर्म्युल्यानुसार मिळेल. ओके. याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मोल. आता गॅस आपण V इतका व्हॉल्यूम घेतला होता तर 1 मोल गॅस घ्यायचा. 1 मोल गॅस 1 मोल गॅस म्हणजे किती 22.4 लिटर गॅस. तर 1 मोल गॅसची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय म्हणतोय कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस. एका मोलची कायनेटिक एनर्जी किती असते 3/2 R इंटू T. ओके. याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. तर इथं 3/2 RT ला m0 न डिवाइड करायचं. m0 म्हणजे काय मोलर मास ऑफ गॅस.
मग युनिट मास ऑफ गॅसची कायनेटिक एनर्जी मिळेल. युनिट मास ऑफ गॅस म्हणजे काय? 1 ग्रॅम गॅसची कायनेटिक एनर्जी मिळेल. ओके. याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलच्या वाट्याला येणारी कायनेटिक एनर्जी. याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 3/2 kb इंटू टी. केबी म्हणजेच काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू काय लिहायचं? टी लिहायचं. ओके. तर यानुसार एका मॉलिक्यूलच्या वाट्याला येणारी कायनेटिक एनर्जी मिळू शकते. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो इज इक्वल टू, याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 3/2 R/Na इंटू काय घ्यायचं? टी. हा फॉर्म्युला वापरू शकतोय किंवा हा वापरायचा. R दिला असेल तर R डिवायडेड बाय Na म्हणजेच काय? ॲव्होगॅद्रोज नंबर इंटू काय घ्यायचं? टी. ओके. तर हे फॉर्म्युले मी इथंच लिहिलेले आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. ओके. तर आता या ठिकाणी वापरता एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन 2 4th प्रॉब्लेम. इथं काय दिलेलं आहे? ऑक्सिजन गॅस दिलेला आहे. काय दिलेलं आहे? ऑक्सिजन गॅस. आणि ऑक्सिजन गॅसचं डेन्सिटी दिलेलं आहे 1.44 kg पर मीटर क्यूब. ही ऑक्सिजन गॅसची डेन्सिटी आहे. आणि या गॅसचं प्रेशर 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं प्रेशर आहे. तर VRMS फाइंड आउट करायचं आहे. तर आता VRMS साठी आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे बरोबर. VRMS साठी हा एक फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला. तर प्रेशर आणि डेन्सिटी दिली म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा √3p/ρ. तर इथं 3p ची व्हॅल्यू 10⁵ अपॉन 1.44. तर मी इथं काय करतो? 10⁵ च्या ऐवजी 10⁴ करतो. म्हणून इथं 10 राहतोय, 10 ने इथं 3 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 30 आलं. 30 इंटू 10⁴ अपॉन 1.44. तर आता 10⁴ च स्क्वेअर रूट घेऊया. 10⁴ च किती आलं स्क्वेअर रूट? 10 चा स्क्वेअर. हे असं घ्यायचं बाबर. 10⁴ च स्क्वेअर रूट म्हणजे किती असेल? 10⁴ चा 1/2 घातांक. घातांकाचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार. 10 चा काय येईल? स्क्वेअर. तर यानुसार 10 चा स्क्वेअर मिळेल. तर इथं हे लॉग आणि अँटीलॉग न सोडवायचं. √30 अपॉन 1.44 याची व्हॅल्यू 4.564 इंटू 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर म्हणजेच किती? 2 पॉइंट इथं सरकवून घ्यायचे. 456.4 मीटर पर सेकंड. हे काय असेल? RMS स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल्स. एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन 11. तर इथं गॅस सेम गॅस आहे आणि 2 टेम्परेचर्स दिलेले आहेत 30 केल्विन आणि 120 केल्विन. एकच गॅस 2 टेम्परेचरला प्रेझेंट आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या टेम्परेचरच्या व्हेलॉसिटी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय या टेम्परेचरला असणारी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, हा रेशो फाइंड आउट करायचा. तर इथं आपल्याला फॉर्म्युला माहित आहे VRMS इज इक्वल टू √3RT/m. म्हणजे RMS व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. म्हणजे टेम्परेचर वरती अवलंबून असेल. R आणि m0 हे कसे असतात? कॉन्स्टंट असतात म्हणून. तर इथं आपण काय म्हणू शकतो? VRMS इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचा. √T चा स्क्वेअर T आणि VRMS चा स्क्वेअर VRMS ब्रॅकेट स्क्वेअर. पण VRMS स्क्वेअर इज इक्वल टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय? V स्क्वेअर बार अशी व्हॅल्यू लिहू शकतो. V स्क्वेअर बार मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणून मी काय करतो? VRMS स्क्वेअर याच्या ठिकाणी काय लिहायचं? V स्क्वेअर बार. V स्क्वेअर बार इज प्रोपोर्शनल टू T. प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं तर इथं काय वापरायचा? कॉन्स्टंट. तर V स्क्वेअर बार इज इक्वल टू K इंटू T अशी व्हॅल्यू लिहू शकतो. आता T1 टेम्परेचरला हाच फॉर्म्युला T1 टेम्परेचरला K इंटू T1 इज इक्वल टू V1 स्क्वेअर बार आणि T2 टेम्परेचरला K इंटू T2 इज इक्वल टू V2 स्क्वेअर बार. तर इथं 1 नंबरला 2 नंबरनं डिवाइड केलं.
तर काय होईल बरोबर, के ला के कॅन्सल झालं. V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार इज इक्वल टू काय आलं, T1 अपॉन T2. T1 30 आहे, T2 120 आहे, म्हणजे किती व्हॅल्यू आली, 1 अपॉन 4. म्हणजे काय म्हणू शकतो, V1 स्क्वेअर बार ऍड्स टू V2 स्क्वेअर बार इज इक्वल टू 1 ऍड्स टू 4 अशी व्हॅल्यू मिळेल. ओके. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन 12 पाहणार. गिवन मध्ये दोन व्हेसल्स दिलेले आहेत, ए व्हेसल आणि बी व्हेसल. तर ए व्हेसल आणि बी व्हेसल मध्ये व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशरचं रिलेशन दिलेलं आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे, V1, T1 आणि P1 हे कसं आहे, डबल आहे. कुणाच्या, V2, T2 आणि P2च्या. म्हणजे इथला व्हॉल्यूम इथल्या व्हॉल्यूमच्या कसा आहे, डबल. इथलं टेम्परेचर इथल्या टेम्परेचरच्या डबल आहे. इथलं प्रेशर इथल्या प्रेशरच्या कसं आहे, डबल. तर या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युलचा रेशो काढायचा आहे. म्हणजे इथल्या मॉलिक्युलनं डिवाइड करायचं. म्हणजे कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची, N1 अपॉन N2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. तर आता इथं पण हा फॉर्म्युला वापरूया, PV इज इक्वल टू NRT, N मोल ऑफ गॅस साठी. तर इथं PV इज इक्वल टू NRT, N म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स. तर N ची व्हॅल्यू आपण N अपॉन NA लिहू शकतो. ओके. नंबर ऑफ मोल्स कसे घ्यायचे, टोटल गॅस मॉलिक्युलला ॲव्होगॅद्रोज नंबरनं डिवाइड करायचं. म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स म्हणजे नंबर ऑफ मोल्स मिळेल. तर यानुसार N ची व्हॅल्यू N अपॉन NA ठेवली, N अपॉन NA. तर आता फॉर गॅस इन व्हेसल ए व्हेसल मध्ये इक्वेशन असं वापरायचं, P1 V1 इज इक्वल टू N1 अपॉन NA इंटू RT1. तर R हा कॉन्स्टंट आहे, NA कॉन्स्टंट आहे, म्हणून हे बदलणार नाही. पुढं फॉर गॅस इन व्हेसल बी मधल्या गॅससाठी काय फॉर्म्युलाचा, P2 V2 इज इक्वल टू, इथं N च्या ठिकाणी N2 अपॉन NA इंटू R इंटू काय लिहिलं, T2. तर हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. तर इथं डिवाइड करून घेऊया. P1 V1 अपॉन P2 V2 इज इक्वल टू N1 अपॉन NA इंटू RT1 डिवाइडेड बाय N2 अपॉन NA इंटू R इंटू T2. तर इथं काय केलं बाबर, आता या NA ला हा NA कॅन्सल झाला, या R ला हा R काय झाला, कॅन्सल. तर आता इथं काय काय राहिलं बाबर, आता N1 अपॉन N2 इथं लिहिलं इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली, P1 V1 अपॉन P2 V2 इंटू हा T2 इकडे गेला म्हणजे नोमरेटर मध्ये आला आणि T1 इथं डिनॉमिनेटर मध्ये आला. P1 V1 इंटू T2 अपॉन P2 V2 इंटू T1. तर आता P1 ची व्हॅल्यू माहित आहे, P1 किती आहे, 2P2. V1 माहित आहे किती आहे, 2V2 इंटू T2 डिवायडेड बाय, इथं डिनॉमिनेटर मध्ये कोणती व्हॅल्यू लिहायची, T1 ची लिहायची. T1 ची व्हॅल्यू किती आहे, 2T2. तर इथं P2 ला P2 कॅन्सल, V2 ला V2 कॅन्सल, T2 ला T2 कॅन्सल. तर नोमरेटर मध्ये किती आलं, 4/2 म्हणजे किती आलं, 2 adds to 1. म्हणजेच काय लिहू शकतोय, N1 adds to N2 is equal to 2 adds to 1. तर हे फायनल आन्सर असेल. म्हणजे याच्यामधले गॅस मॉलिक्युलची संख्या डबल असेल व्हेसल ए मधल्या मॉलिक्युलची. कोणाच्या मानानं, बीच्या मानानं. तर यानुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. हिअर वी सी 13th एक्झाम्पल. तर इथं काय केलेलं आहे, एक सिलेंडर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, सिलेंडर. सिलेंडर मध्ये गॅस जो एनक्लोज केलेला आहे, या गॅसचं प्रेशर P दिलेलं आहे. प्रेशर किती आहे, P. आता समजा या सिलेंडर मध्ये जो गॅस आहे, या प्रत्येक गॅस मॉलिक्युलचं मास M1 इतका आहे आणि या गॅसची व्हेलॉसिटी, मीन व्हेलॉसिटी किती घेतोय, V1 इतकी व्हेलॉसिटी घेतोय. तर आता काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, इथं जो गॅस आहे तर त्या गॅस मधल्या काय करायचं, मॉलिक्युलचं मास 1/3 बनवायचं.
मॉलिक्युलचं मास किती बनवायचं 1/3. नंबर ऑफ मॉलिक्युल्स तितकेच असतील, परंतु इथल्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीच्या इथली व्हेलॉसिटी किती बनवायची, डबल बनवायची. म्हणजे काय सांगितलेलं आहे, दोन कंडिशन सांगितलेल्या आहे. तर इथं हा जो सिलेंडर असेल याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स असतील, याचं मास इथल्या गॅस मॉलिक्युलच्या मासच्या किती असेल 1/3 असेल. आणि इथं जे गॅस मॉलिक्युल्स असतील हे गॅस मॉलिक्युल डबल स्पीडनं फिरत असतील. म्हणजे V2 ची व्हॅल्यू इथल्याच्या कशी आहे डबल, 2 × V1 असं घेत आहे. तर इथलं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणचं प्रेशर किती आहे, P इतकं प्रेशर आहे. तर आता आपण हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता वापरायचा, P = 1/3 nm v² बार अपॉन कॅपिटल V. हा फॉर्म्युला यूज करूया. तर इथं P = 1/3 nm v² बार अपॉन कॅपिटल V. तर आता हा फर्स्ट सिलेंडर म्हणूया आणि हा सेकंड सिलेंडर. फर्स्ट सिलेंडर मध्ये P1 = 1/3 nm1 × v1² बार अपॉन कॅपिटल V. आणि दुसऱ्या सिलेंडर मध्ये प्रेशरला P2 = 1/3 nm × v2² बार अपॉन कॅपिटल V. तर आपल्याला P2 फाइंड आउट करायचं आहे. म्हणून मी काय करतो, 2 नंबरच्या इक्वेशनला 1 न डिवाइड करायचं. म्हणजे काय व्हॅल्यू, P2/P1 = 1/3 nm2 × v2² बार अपॉन कॅपिटल V होल डिवाइडेड बाय 1/3 nm1 × v1² बार अपॉन कॅपिटल V. तर आता ज्या व्हॅल्यू कॅन्सल होत्या त्या कॅन्सल करूया. 1/3 ला 1/3 कॅन्सल, n ला n कॅन्सल, कॅपिटल V ला कॅपिटल V कॅन्सल. तर आता काय व्हॅल्यू मिळते बाबा, आता m2 × v2² अपॉन m1 × v1². काय काय व्हॅल्यू मिळाली बाबा इथं, विच इज इक्वल टू m2 × v2² बार अपॉन m1 × v1² बार. तर आता m2 ची व्हॅल्यू किती आहे 1/3 m1. m2 ची व्हॅल्यू लिहिली मी 1/3 m1 इंटू v2 किती आहे बाबा 2v1 आहे, 2v1 बार स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय आलं m1 × v1² बार. तर इथं हे बाबर आता m1 ला m1 कॅन्सल झाला, 1/3 तसंच राहिलं आणि 2v1² म्हणजे किती व्हॅल्यू आली बाबर 4v1² अपॉन डिनॉमिनेटर मध्ये किती आहे बाबर v1². v1² ला v1² कॅन्सल म्हणजे किती आन्सर आलं बाबर 4/3. म्हणून P2 अपॉन आता P1 ची व्हॅल्यू आपण किती लिहिली बाबर P लिहिली आहे. P2 अपॉन P1 किती लिहिला P, म्हणजेच P2 अपॉन P = 4/3. म्हणजे P2 = काय असेल 4/3 × P. तर हे फायनल आन्सर असेल. ओके, तर यानुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. हिअर वी सी नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 14th example from exercise. What is given here? We have to show that here RMS velocity of oxygen is equal to √2 times RMS velocity of SO2 molecule. हा भाग आपल्याला शो दॅट करायचा आहे. ओके, तर आता RMS व्हेलॉसिटी VRMS साठी काय फॉर्म्युला असतो, आपण इथं फॉर्म्युला पाहिलेला. VRMS साठी काय फॉर्म्युला आहे √3RT अपॉन m0. तर इथं VRMS = √3RT अपॉन m0. तर इथं VRMS02 = √3RT अपॉन m0 म्हणजे काय घ्यायचं मोलर मास ऑफ ऑक्सिजन. MoO2 ऑक्सिजनचं मोलर मास किती असतं 32. ऑक्सिजन म्हणजे काय O2, एका ऑक्सिजनचं मास किती असतं 16. 16 2s are 32. तर यानुसार मोलर मास ऑफ ऑक्सिजन 32 आणि मोलर मास ऑफ SO2. तर इथं सल्फर प्लस ऑक्सिजन, सल्फरचं ॲटॉमिक वेट किती असतं 32 प्लस ऑक्सिजनचं
32 म्हणजे किती झालं 64. तर आता इथं VRMS ऑक्सिजन 3RT अपॉन 32, VRMS SO2 किती घ्यायचं अंडर रूट 3RT अपॉन 64. तर इथं एक नंबरला दोन नंबरनं डिवाइड करायचं. VRMS O2 डिवायडेड बाय VRMS SO2 इज इक्वल टू, तर या स्क्वेअर रूटला या स्क्वेअर रूटनं डिवाइड केलं म्हणजे हे काय होईल, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये उलटून गुणिले 64 अपॉन 3RT अशी व्हॅल्यू मिळेल. 64 अपॉन 3RT विच इज इक्वल टू अंडर रूट. तर इथं काय होईल वापरता, RT ला 3RT ला 3RT कॅन्सल, 64 अपॉन 32 इज इक्वल टू 64 अपॉन 32 म्हणजे किती आलं 2 रूट 2. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो देअरफॉर VRMS O2 इज इक्वल टू रूट 2 टाइम्स VRMS SO2. यानुसार आपण प्रूव्ह करू शकतो. दिस इज द 15th एक्झाम्पल. आज टू फाइंड टेम्परेचर. इथं काय फाइंड आउट करायचं आहे, टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, VRMS ऑक्सिजन इज इक्वल टू VRMS हेलियम ऍट STP. तर हेलियम गॅस कोणत्या टेम्परेचरला घ्यायचा, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. तर इथं स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे काय घ्यायचं, P1 बार असतो. 1 बार म्हणजे किती व्हॅल्यू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचर स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे काय 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 273 केल्विन. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर किती घ्यायचं 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच किती व्हॅल्यू घ्यायची 273 केल्विन. तर आता या ठिकाणी हे असं घेतोय, VRMS O2 इज इक्वल टू VRMS हेलियम ऍट STP. म्हणजे हेलियमच्या ठिकाणी टेम्परेचर किती घ्यायचं 273 आणि ऑक्सिजनचं टेम्परेचर फाइंड आउट करायचं, इथलं टेम्परेचर फाइंड आउट करायचं. तर आपण RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरूया. VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT अपॉन M0 कोणतं घेतलं ऑक्सिजन इज इक्वल टू अंडर रूट 3R इंटू 273 अपॉन MO कोणाचा घ्यायचा हेलियमचा घ्यायचा. तर इथं 3RT अपॉन MO ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचं किती आहे 32. हेलियमच्या बाबतीत टेम्परेचर किती घ्यायचं 273 घ्यायचं. आणि हेलियम गॅस जो आहे, हेलियम गॅस ऍटम आणि मॉलिक्यूल सेम असतो. ऍटम आणि मॉलिक्यूल काय असतो सेम. असं नाही हेलियम 2 He2 असं नाही, हेलियमचा ऍटम आणि हेलियमचा मॉलिक्यूल सेम असतो. म्हणून हेलियमच्या बाबतीत मोलर मास म्हणजे ऍटमचं मास घ्यायचं. हेलियम मध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन म्हणजे किती घ्यायचं 4. म्हणून इथं मॉलिक्युलर मोलर मास ऑफ हेलियम किती व्हॅल्यू लिहिली 4 लिहिली. आता ही व्हॅल्यू दोन्ही बाजूला स्क्वेअर करून घ्यायचा म्हणजे किती येईल व्हॅल्यू 3RT अपॉन 32 इज इक्वल टू 3RT R इंटू 273 अपॉन 4. तर आता या ठिकाणी बरोबर 3R ला हा 3R काय झाला कॅन्सल. T इज इक्वल टू 273 इंटू 32 अपॉन 4. 32 अपॉन 4 म्हणजे किती आलं 8 आणि 273 इंटू 8 म्हणजे किती व्हॅल्यू मिळते 2184 केल्विन. या टेम्परेचरला RMS व्हेलॉसिटी ऑक्सिजनची आणि RMS व्हेलॉसिटी हेलियमची कशी असेल सेम. आणि हेलियम कसा असेल STP ला असेल. ओके, दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. आज टू कम्पेअर VRMS हायड्रोजन विथ VRMS ऑक्सिजन. तर इथं RMS व्हेलॉसिटी कम्पेअर करायचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनची. तर इथं टेम्परेचर दिलेलं आहे, हायड्रोजन गॅसचं टेम्परेचर 127 डिग्री सेंटीग्रेड आणि ऑक्सिजन गॅसचं टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर इथं 127 प्लस 273 केल्विन मध्ये केलं 400 आणि 27 प्लस 273 म्हणजे किती आलं 300 केल्विन. आणि मॉलिक्युलर वेट हायड्रोजनचं 2, ऑक्सिजनचं किती असतं 32. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे VRMS चा अंडर रूट 3RT अपॉन M0. तर इथं हायड्रोजन गॅस साठी VRMS H2 इज इक्वल टू अंडर रूट 3R इंटू
400 हायड्रोजनचं टेम्परेचर किती आहे 400 ते इथं लिहिलं आणि मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन किती आहे 2 इथं लिहिलं. याच्यानंतर VRMS ऑक्सिजन इज इक्वल टू √3R इंटू या ठिकाणी ऑक्सिजनचं टेम्परेचर 300 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32. तर इथं एक नंबरच्या इक्वेशनला 2 नंबरनं डिवाइड केलं. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. तर काय मिळते व्हॅल्यू VRMS हायड्रोजन डिवायडेड बाय VRMS ऑक्सिजन. तर या व्हॅल्यूनं डिवाइड करायचं. √3R इंटू 400 अपॉन 2 इंटू हे उलटून गुणिले 32 अपॉन 3R इंटू 300. तर आता इथं 3R ला हा 3R कॅन्सल झाला. किती व्हॅल्यू मिळते 400 इंटू 32 डिवायडेड बाय 2 इंटू 300. तर या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. 4 अपॉन 2 म्हणजे किती आलं 2 इंटू 32 अपॉन 3. तर हीच व्हॅल्यू किती मिळते √64 अपॉन 3. 64 चं स्क्वेअर रूट किती आलं 8 अपॉन √3. म्हणजे हा रेशो किती मिळतो 8:√3 हा रेशो मिळेल. ओके. तर यानुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. Here we see next example, 17th example. Asked to find kinetic energy of gas. तर इथं गॅसचा व्हॉल्यूम किती दिलेला आहे 5 लिटर आणि कोणत्या टेम्परेचरला कॅल्क्युलेट करायचं आहे STP टेम्परेचरला. STP म्हणजे काय स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर किती घ्यायचं 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 273 केल्विन. तर इथं तुम्हाला फरक माहित पाहिजे बाबा. STP आणि NTP असं असतं. तर STP मध्ये टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, NT मध्ये टेम्परेचर 20 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. STP मध्ये प्रेशर 1 बार घ्यायचं आणि इथं प्रेशर किती घ्यायचं 1 ATM घ्यायचं. ओके. तर आता STP ला यांनी P दिलेलं आहे. P किती दिलेलं आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे प्रेशर दिलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी 5 लिटरचं कन्व्हर्शन आपण मीटर क्यूब मध्ये करायचं. तर आता आपल्याला 1 लिटर म्हणजे किती व्हॅल्यू असते बाबा 1 लिटरची व्हॅल्यू 1000 सीसी. 1 लिटर म्हणजे 1000 सीसी म्हणजे सीसी म्हणजेच काय ml म्हणजेच काय सेंटीमीटर क्यूब. तर इथं 1000 म्हणजे 10 चा क्यूब सेंटीमीटर क्यूबचं रूपांतर मीटर क्यूब मध्ये करायचं म्हणजे 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येते व्हॅल्यू 10⁻³ मीटर क्यूब. म्हणून लिटरचं रूपांतर मीटर क्यूब मध्ये करताना किती न मल्टिप्लाय करायचं 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. तर इथं मी 10⁻³ न मल्टिप्लाय करतोय. तर इथं 5 लिटर इज इक्वल टू 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. V मिळालं, T मिळालं, P मिळालं. तर आता कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस काय फॉर्म्युलाचा 3/2 P इंटू V. तर इथं 3/2 P इंटू V. 3/2 P ची व्हॅल्यू 1.013 इंटू 10⁵. V किती घ्यायचा 5 इंटू 10⁻³ तर इथं 5 इंटू 3 15/2 इंटू 1.013 इंटू 10⁵ इंटू 10⁻³ म्हणजे किती आलं 10 चा स्क्वेअर. 15/2 म्हणजे किती आलं 7.5 इंटू 1.013 इंटू 10 चा स्क्वेअर. तर हा प्रॉडक्ट जो आहे हा इतका मिळतो किती 7.597 इंटू 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर म्हणजे किती 2 पॉइंट इकडे सरकून घेतले म्हणजे 759.7 जूल आणि जूलचं किलो जूल मध्ये रूपांतर करताना 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे किती आन्सर आलं 0.7597 किलो जूल इतकी व्हॅल्यू असेल. तर हे आन्सर असेल. दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. ऑक्सिजन गॅस दिलेला आहे. ऑक्सिजन गॅसचं टेम्परेचर 127 डिग्री सेंटीग्रेड केल्विन मध्ये किती होईल 400 केल्विन. मोलर मास ऑक्सिजनचा 32 आर दिलेला आहे
8.31 जूल मोल रेस टू -1 के रेस टू -1. इथं Na दिलेला आहे. Na म्हणजेच काय, एव्होगॅद्रोज नंबर 6.02 इंटू 10 रेस टू 23. तर आता कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. किलो मोल म्हणजे काय, 1000 मोल. तर आपल्याला ही व्हॅल्यू माहित आहे. कायनेटिक एनर्जी पर मोल, एका मोलची किती असते, 3/2 RT. तर इथं कायनेटिक एनर्जी पर किलो मोल म्हणजे काय करायचं, 3/2 RT ला 1000 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 किलो मोलची कायनेटिक एनर्जी मिळेल. तर इथं 3/2 8.31 इंटू टी किती घेतला, 400 इंटू 1000. तर हे सिम्प्लिफाय करूया. 400/2 म्हणजे किती आलं, 200. हा 2 इंटू 3 किती झालं, 6 इंटू 8.31. तर इथं 100 राहिलं. 100 म्हणजे 10 चा स्क्वेअर आणि हे 1000 म्हणजे 10 चा क्यूब. 10 चा क्यूब आणि 10 चा स्क्वेअर 10⁵ आणि हा प्रॉडक्ट किती मिळतो, 49.86 इंटू 10⁵. एक पॉइंट इकडे जर सरकून घेतला तर किती येते व्हॅल्यू, 4.986 इंटू 10⁶ जूल. इतकी व्हॅल्यू आली. आता कायनेटिक एनर्जी पर केजी. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट मास किती फॉर्म्युला आहे, 3/2 RT/m0 म्हणजे एका ग्रॅमची कायनेटिक एनर्जी एवढी आली. तर 1 kgची म्हणजे याला काय करायचं, 1000 न मल्टिप्लाय करायचं. याला किती न मल्टिप्लाय करतोय, 1000 न. तर या ठिकाणी 3/2 RT/m0 हे एका ग्रॅमचं म्हणून याला 1000 न मल्टिप्लाय केलं. तर आता इथं बाबरता 3/2 RT इंटू 1000, 3/2 RT इंटू 1000 या सगळ्याची व्हॅल्यू किती आहे बाबा, 4.986 इंटू 10⁶. आणि हा m0 जो आहे तो पुढे नेला 1/32. तर आता याची व्हॅल्यू किती आहे बाबा, 4.986 इंटू 10⁶/32. तर इथं 49.86/32 एक पॉइंट इकडे सरकून घेतला इंटू 10⁵. तर ही व्हॅल्यू साधारणतः किती मिळते, 1.56 इंटू 10⁵ जूल. तर कायनेटिक एनर्जी पर केजी इतकी व्हॅल्यू आली. एका किलोची इतकी कायनेटिक एनर्जी असेल. ओके, याच्या पुढे आता याच्या पुढं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल घेऊया. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल साठी फॉर्म्युला काय, 3/2 kb इंटू टी. हा फॉर्म्युला आहे 3/2 kb इंटू टी. केबी म्हणजेच काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणजे किती असतो, R/Na. तर इथं मी व्हॅल्यू लिहिलेले, R ची व्हॅल्यू किती आहे, 8.31 डिवायडेड बाय Na ची व्हॅल्यू किती आहे, 6.022 इंटू 10⁻23 इंटू 400 सॉरी. तर इथं 3 इंटू 8.31 इंटू हे 400/2 म्हणजे किती असेल, 200 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻, किती घ्यायचं, 23. तर हे सिम्प्लिफाय करून घेऊया. तर इथं 3 गुणिले 2 6 गुणिले 8.31 इंटू 10 चा स्क्वेअर अपॉन 6.022 आणि 10⁻23 वरती आणलं म्हणजे 10⁻⁻23. तर इथं हा प्रॉडक्ट घ्यायचा, 6 के 6 6 त्रिक 18 48 8 सक 48 आणि 1 49 49.86 अपॉन 6.022 इंटू 10⁻⁻21. तर इथं डिवाइड करायचं, 49.86 अपॉन 6.022 इंटू 10⁻⁻21. तर इथं 6 गुणिले 8 8 सक 48. तर ही व्हॅल्यू साधारणतः 8.281 इंटू 10⁻⁻21 जूल. तर एका मॉलिक्युलच्या वाट्याला इतकी कायनेटिक एनर्जी मिळू शकते. तर या कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणायचं, थर्मल एनर्जी सुद्धा म्हणू शकतो. Here we see one more problem related to
कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तर इथं प्रॉब्लेम काय दिलेला आहे, तर इथं फाइंड द कायनेटिक एनर्जी पर सीएम क्यूब, पर मोल, पर मॉलिक्यूल, पर ग्रॅम ऑफ नायट्रोजन ऍट एसटीपी. एसटीपी म्हणजे काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. तर इथं कोणता गॅस दिलेला आहे, नायट्रोजन. मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन किती घ्यायचं, 28. पी ची व्हॅल्यू 76 सेंटीमीटर ऑफ एच. ओके. रो एच ची व्हॅल्यू किती आहे, 13.6 ग्रॅम पर सीएम क्यूब. 13.6 ग्रॅम पर सीएम क्यूब. जी ची व्हॅल्यू किती आहे, 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. Avogadro's number 6.022 into 10 raised to 23. R ची व्हॅल्यू 8.314 into 10 raised to 7 erg per mole per Kelvin अशी व्हॅल्यू आहे. ओके. तर आता अगोदर आपण प्रेशर फाइंड आउट करूया. पी साठी फॉर्म्युला काय लिहायचा, एच रो जी. एच ची व्हॅल्यू 76, रो ची व्हॅल्यू 13.6 इंटू काय लिहायचं, 980. तर इथं 76 इंटू 13.6 इंटू 980, तर किती व्हॅल्यू मिळते, 1.013 इंटू 10 raised to 6 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 1.013 इंटू 10 raised to 6 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर अशी व्हॅल्यू मिळेल. तर आता कायनेटिक एनर्जी पर सीएम क्यूब, कायनेटिक एनर्जी पर सीएम क्यूब ची व्हॅल्यू काय फॉर्म्युला घ्यायचा वापरता, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस साठी 3/2 PV. तर इथं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 P आणि हा V इथं डिवाइड करायचा. V कायला केला, इथं डिवाइड केला, इथला V इथं आणला आणि V ची व्हॅल्यू किती आहे, 1 सीएम क्यूब. त्यामुळं कायनेटिक एनर्जी पर सीएम क्यूब साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, 3/2 इंटू पी. बरोबर, 3/2 इंटू 1.013 इंटू 10 raised to 6 ही व्हॅल्यू घेतली. तर इथं 3 इंटू 1.013 3.039 अपॉन 2 इंटू 10 raised to 6. तर याला 2 ने डिवाइड केलं, 1.519 इंटू 10 raised to 6 अर्ग. ओके. कायनेटिक एनर्जी पर मोल काय फॉर्म्युलाचा, 3/2 R इंटू टी. R ची व्हॅल्यू माहिती आहे 8.314 इंटू 10 raised to 7. आणि इथं टेम्परेचर कोणतं दिलेलं आहे, एसटीपी, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. तर इथं टेम्परेचर किती घ्यायचं, 273. तर या ठिकाणी 273 घेतलं आणि हा जर सिम्प्लिफाय केलं तर किती आन्सर मिळेल, 3.405 इंटू 10 raised to 10 अर्ग. एका मोलच्या वाट्याला इतकी कायनेटिक एनर्जी असेल. आता याच्या पुढचा भाग आपण पाहणार. इथं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल कोणता फॉर्म्युला वापरतोय, 3/2 KB इंटू टी. केबी म्हणजेच बोल्झमन्स कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू किती असते, R अपॉन NA. R ची व्हॅल्यू 8.314 इंटू 10 raised to 7 अपॉन NA ची व्हॅल्यू 6.022 इंटू 10 raised to 23 इंटू काय घ्यायचं, 273. हे जर सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते, 565.3 इंटू 10 raised to -16 अर्ग. म्हणजेच 5.653 इंटू 10 raised to -14 अर्ग. तर ही कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल मिळेल, एका मॉलिक्यूलच्या वाट्याला येणारी एनर्जी. याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम काय फॉर्म्युला घ्यायचोय, 3/2 R इंटू टी अपॉन काय घेतलं, m0 घेतलं. m0 म्हणजे काय, मोलर मास लिहितोय मी. तर इथं 3/2 R ची व्हॅल्यू लिहिली 8.314 इंटू 10 raised to 7 इंटू टेम्परेचर 273 अपॉन 28. तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर किती आन्सर मिळतं, 1.216 इंटू 10 raised to 9 अर्ग. आणि इथंच आपण थांबणार आहोत आणि बाकीचा भाग आपण नंतर घेऊया.